प्रकाश भाऊ देसाई यांच्या मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना पेण विधानसभा क्षेत्र स्तरीय समितीच्या सहअध्यक्षपदी निवड। ग्रामीण भागातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि विकास कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय नेते प्रकाश भाऊ अर्जुन देसाई यांची महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंतर्गत गठीत करण्यात आलेल्या 191 पेण विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या सहअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। महसूल व वन विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला असून त्यांच्या निवडीचे सर्व स्तरांवरून स्वागत होते। पेण, सुधागड, पाली आणि रोहा परिसरातील ग्रामीण विकास, शेतकरी हित आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी प्रकाश भाऊ देसाई यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने काम केले। गावोगावी रस्ते, पाणी, वीज, शिक्षण आणि शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नासाठी त्यांनी प्रशासनाकडे प्रभावीपणे पाठपुरावा केलाय। अनेक सामाजिक उपक्रम, लोकहिताच्या चळवळी आणि विकास कामांमधील त्यांच्या सक्रिय सहभागामुळे त्यांची ग्रामीण भागात एक अभ्यासू व कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळख निर्माण झाली आहे। महाराष्ट्र शासनाने शेत आणि पाणंद रस्त्याच्या विकास कामांमध्ये अधिक पारदर्शकता, गती आणि सुसूत्रता आणण्यासाठी विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या पुनर्रचना केली आहे। या समित्यांच्या कामकाजाला अधिक बळकटी देण्यासाठी सहअध्यक्षांची नियुक्ती करण्यात येत असून महसूल मंत्र्यांच्या अधिकारातून ही निवड करण्यात आली आहे। त्यानुसार पेण, सुधागड, रोहा विधानसभा क्षेत्रासाठी प्रकाश भाऊ देसाई यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली। ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्ते अत्यंत आवश्यक आहेत। शेतमालाची वाहतूक, शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याची ने-आण तसेच आपत्कालीन परिस्थितीत गावांशी संपर्क राखण्यासाठी या रस्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरते। या क्षेत्रातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रकाश भाऊ देसाई यांनी सांगितले। नवनियुक्त सहअध्यक्ष म्हणून काम करताना शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, प्रलंबित पाणंद रस्त्याच्या कामांना गती देणे आणि ग्रामीण भागातील विकास कामांना चालना देणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या निवडीबद्दल पेण, सुधागड, पाली आणि रोहा परिसरातील विविध सामाजिक, शैक्षणिक, सहकारी आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी प्रकाश देसाई यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र।